महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं। आज ते अनंतात विलीन झाले। एका अजित पर्वाची या निमित्तानं अखेर झाली। संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, कारण अजित पवारांची एक्झिटच अशी मनाला चटका लावून जाणार होती। प्रसन्न खरं तर कुणी अपेक्षाही केली नसेल की असं काहीतरी होईल, आणि त्यामुळे महाराष्ट्र अजूनही या धक्क्यातनं सावरलेला नाहीये। नम्रता, खरं आहे, आणि हे खरं आहे की अजित पवारांच्या पार्थिवाला जिथे अग्नी देण्यात आला तिथली राखही अजून थंड झाली नसेल, पण हेही तितकंच खरं आहे की महाराष्ट्रासारखं एक प्रचंड मोठं राज्य, त्याच्यासमोरचे प्रश्न, या गोष्टी थांबणार नाहीत, त्या पुढे घेऊन जाव्या लागणार आहेत। आणि अजित पवारांचीच आठवण नम्रता काढायची झाली तर पहाटे 5 वाजता दिवस सुरू करणारा, इतकंच काय आज काय योगायोग म्हणावा हा, पण अजित पवारांचं पार्थिव सुद्धा इतके VVIP मोमेंट असून सुद्धा 11 वाजता ठरला होता वेळ, 11 वाजता त्या ठिकाणी ते आलं होतं आणि 11:02 प्रत्यक्ष बाकीच्या प्रक्रिया सुरू झाल्या। सांगायचा मुद्दा असा, अजित पवारांना असं आठवत असताना आता अतिशय अपरिहार्य आणि दुर्दैवी अपरिहार्यतेमुळे तयार झालेले जे राजकीय प्रश्न आहेत त्यांना तर तोंड फोडावंच लागेल। ते प्रश्न खरे आहेत, त्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे, नाकारून कसं चालेल। समाज माध्यमांवरती बघायला मिळत आहेत नरहरी झिरवाळांसारखे वक्तव्य त्यांची समोर येऊ लागलेली आहेत, आणि आपल्या सगळ्यांच्या मनात याच्यानंतरचे काही स्वाभाविक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आणि म्हणूनच अजितदादांच्या स्मृतींना स्मरून त्यांच्या या निधनाच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्दैवी ठरलेल्या प्रसंगाचं गांभीर्य ओळखून सुद्धा महाराष्ट्रासमोर असलेले हे प्रश्न आम्ही चर्चा त्याच्यावर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नम्रता, अगदी, आणि याच संदर्भात आम्ही काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत। आपण त्या प्रश्नांवरती सुरुवातीला एक नजर टाकूया। आपल्यासोबत काही मान्यवर असतील, त्यांच्याकडून त्या बाबतीत आपण विश्लेषण सुद्धा करूया। सुरुवातीला आपण काही प्रश्न बघूया। दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? अतिशय महत्त्वाचा प्रश्न, कारण सत्तेतला एक महत्त्वाचा मोठा पक्ष तो आहे। दुसरा प्रश्न आहे आपला, सुनेत्रा पार्थ की जयकडे धुरा जाणार अजित पवारांच्या असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची? पवारांऐवजी तटकरे किंवा भुजबळ यासारख्या नेत्यांकडे पक्षाचं नेतृत्व जाईल का? त्यांची सिनियरिटी पाहता हाही एक पर्याय पक्ष विचार करू शकेल। शरद पवारांव्यतिरिक्त नेतृत्व किंवा कुठल्याही पवार घराण्याव्यतिरिक्त नेतृत्व अन्य नेते स्वीकारतील का? राष्ट्रवादीचं अधिकृत विलीनीकरण होणार का? आणि आजच त्याच्या बातम्या काही जण नेते म्हणतायत की 12 डिसेंबरलाच हे होणार होतं, शरद पवारांच्या वाढदिवशी, मात्र ते होऊ शकलं नाही। त्यामुळे जे विलीनीकरण बहुप्रस्तावित होतं ते होणार आहे का, हाही एक प्रश्न आहे। तर सुप्रिया सुळे राज्यात अधिक सक्रिय होणार का राष्ट्रवादीच्या माध्यमातून? इथे पुन्हा आधीचे प्रश्न उरतात की त्यांची राष्ट्रवादी का हे विलीनीकरण झालेली राष्ट्रवादी? दुसऱ्या फळीतले नेते कुणासोबत जाणार? कारण यामध्ये सरकारमध्ये मोठा भाग, पक्षातला मोठा भाग अजित पवारांसोबत होता। सरकारमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? सुनेत्रा पवार की सुप्रिया सुळे? दोन नावं चर्चेत आहेत मोठी। तर अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार? कारण नरहरी झिरवाळांनी आज अशा प्रकारची कमेंट केली की त्यांनी आता पुढे यावं म्हणून, त्यामुळे अजितदादांच्या जागी उपमुख्यमंत्री कोण होणार याच्यातच दडलेला प्रश्न म्हणजे बारामतीमध्ये बायपोलला उभं कोण राहणार? खरंय, आणि याच संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अनेक मान्यवर असणार आहेत। आपल्यासोबत आमच्या पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर आहेत, त्याचबरोबर आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित असतील, विनया देशपांडे असतील, संजय जोग राजकीय विश्लेषक मला दिसतात स्क्रीनवरती, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सर सुद्धा असतील। आपण सुरुवात मृणाल मॅमपासून करूया। मृणाल मॅम, अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत आणि या घडीचा सगळ्यात मोठा प्रश्न, आपला पहिलाच प्रश्न, दादांनंतर राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? काय पर्याय दिसतायत? कसं चित्र राजकारणाचं दिसतंय? दादांना श्रद्धांजली अर्पण करून या अत्यंत दुर्दैवी अकाली निधनाबद्दल शोक व्यक्त करून आपल्याला फक्त काही गोष्टी ज्या चर्चेला आणणं भाग असतं त्यावर आपण चर्चा करतोय हे प्रसन्नांनी नमूद केलं, तेच सूत्र पुढे नीट मी म्हणतेय। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही कागदावर 2 गट आहेत। या कागदावरच्या दोन्ही गटांची वैचारिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे। सत्तेकडे जाणं हा मार्ग पत्करून दादांबरोबर आलेल्या आमदारांना सुनेत्राताई पवार नेत्या व्हाव्यात असं वाटत असावं, असं नरहरी झिरवाळांच्या विधानावरून स्पष्ट दिसतंय। अजितदादा जे म्हणतायत, जे आपल्याला अंकुश काकडेंनी सांगितलेलं आहे आपल्या चॅनेलवर, 12 जानेवारीलाच हे विलीनीकरण व्हावं असं दादांना वाटत होतं। दादा इंडियातनं बाहेर पडायच्या बाबत कोणताही फेरविचार करत नव्हते, हेही स्पष्ट आहे। त्याच वेळेला दादा पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काकांबरोबर एकत्र येऊन कटुता कमी करण्यात यशस्वी झाले होते।
मग हे विलिनीकरण व्हायचं असेल तर विशेषतः पवारसाहेब आणि सुप्रियाताईंना NDA फोल्डमध्ये येणं मान्य आहे का, हा पहिला प्रश्न. मान्य नसेल तर अजितदादांचे जे अनुयायी आहेत, आमदार आहेत, जे सत्ता पक्षाचा भाग आहेत, त्यांना सत्ता सोडून साहेबांकडे जायचं आहे का, हा दुसरा प्रश्न. या दोन्ही प्रश्नांची उत्तरं वैचारिक भूमिका किंवा शरद पवार साहेब याबद्दल काय विचार करतायत ते स्पष्ट झाल्यावर मिळणार नाहीत. बरं. वयाच्या अत्यंत वेगळ्या स्थितीत पवार साहेबांवर हा आघात झालेला आहे, खरंय. पुतण्या गेलेला आहे, जो एका अर्थाने राजकीय वारसदार होता. दुसरी राजकीय वारसदार असलेली मुलगी या संदर्भात काय विचार करते हे जोपर्यंत स्पष्ट होत नाहीये बरं. तोपर्यंत आजचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अर्थातच झिरवळ यांनी उपस्थित केलेला आहे. सुनेत्राताई या राजकारणात आल्याच आहेत, त्या राज्यात सक्रिय होतील का आणि त्या उपमुख्यमंत्री पद त्यांना द्यावं अशी मागणी पुढे येईल का. मी संजय जोगांकडे पुढे घेऊन जातो, त्यानंतर विनय आणि आपण बाकीच्या सगळ्या आपल्या पाहुण्यांकडे जात जाऊ. आणि नम्रता, अर्थातच अपेक्षा आहे तूही याच्यात सहभागी होशील, कारण अजित पवारांचा पुढारी न्यूजसाठीचा शेवटचा इंटरव्ह्यू तू घेतलेला आहेस. मी संजय जोग यांच्याकडे जातो. संजय जोगजी, मगाचे प्रश्न तुम्ही कदाचित ऐकले असतील. हेच प्रश्न आहेत असे नाहीत, आणखीही प्रश्न आहेत की राष्ट्रवादी जी काही आता यापुढे राष्ट्रवादीची भूमिका असेल ती महायुतीत सहभाग घेणार आहे का, महायुती NDA त्यांना काही वेगळ्या प्रकारे पुन्हा संवाद साधला जाईल का, मविया काही वेगळा विचार करेल का, एकत्रीकरणाचं काय होईल, आणखी खूप असे सब क्वेश्चन सुद्धा आहेत. तुम्ही या सगळ्या परिस्थितीकडे कसं पाहता? प्रसन्न, खरं तर मी आता कालपासून आज इथे बारामतीत आहे. पहिलं तर दादांना श्रद्धांजली वाहतोच, कारण 1990 पासून मी दादांना कव्हर करतोय. दादांचे नेहमीचे म्हणजे अप्स अँड डाऊन्स अत्यंत जवळकीने त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे, त्यांच्याबद्दल बोलत राहिलेलो आहे. तू जे प्रश्नांचा जो उहापोह केला त्याचे ते 3 महत्वाचे प्रश्न, त्याच्या आधी इथे सांगितलं पाहिजे. मला असं वाटतं इथे माहिती आहे की नाही माहिती नाही, पण आत्ताच राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्या ग्रुपपैकी एक त्यांच्या सिनियर नेत्यांची बैठक फ्युनरल व्हायच्या आधी झालेली आहे. त्या संदर्भातले विषय काय आहेत तर माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार हेच आहेत की आत्ताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये दादा नंतर सक्सेसर कोण, एक. दुसरं, जर का विलिनीकरण करायचं असेल तो चर्चेची जी सतत जी आपण लिहित आलेलो आहे ती विलिनीकरणाच्या होत असताना ते आत्ताच करायचं का त्याला थोडा वेळ द्यायचा, या संदर्भातली दुसरी चर्चा झाली. तिसरी महत्वाची, हे सर्व करत असताना आपण एक फॅक्टर इथे लक्षात घेतला पाहिजे. सातत्याने तटकरे असं सांगत आहेत कितीही, म्हणजे ज्या वेळेला विलिनीकरणाच्या बाबतीत यायला लागल्या गोष्टी म्हणजे चर्चा व्हायला लागली, अंकुश काकडे सतत बोलत राहिले. एकच वाक्य सतत अधोरेखित करत होते ते तटकरे की आम्ही महायुतीचे घटक म्हणजे महायुतीमध्ये महाराष्ट्रात आणि NDAचे घटक पक्ष दिल्लीच्या लेवलला आहोत, त्यामुळे वी विल कंटिन्यू टू बी विथ दॅट. ती अंडरलाईन करण्याचा त्यांचा हेतू एकच दिसत होता की इफ इट ऑल विलिनीकरण झालं तर शरद पवार साहेब आणि त्यांचा जो पक्ष हा त्यांच्या सूत्रामागे बरोबर येतील की नाही. त्यामुळे अजूनही त्यामध्ये क्लॅरिटी नाही, त्यावरही आज चर्चा झाली माझी माहिती आहे त्यानुसार. आणि सर्वात महत्वाची, हे सर्व करत असताना सुद्धा 3 महत्वाचे आता त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहेत. एक, दादा नंतर DCM मधून कोण. दुसरं की दादा नंतर बायपोल साठी होणारा कॅन्डिडेट कोण, म्हणजे जी मी जिथे होतो विद्याप्रतिष्ठानमध्ये तिथे चर्चा तर हीच होती की पार्थ जो आता वारंवार ज्याला आपण म्हणतो बॅकरूम स्टेज मध्ये ऍक्टिव्ह असतो तो ऍक्टिव्ह फ्रंटला येईल की नाही, हा महत्वाचा प्रश्न. आणि तिसरा इंटरेस्टिंग म्हणजे राज्याच्या लेवलला आणि देशाच्या लेवलला ही धुरा कोण वाहेल. त्याच्यातली एक आणखीन एक कडी अशा होती की जर का सुनील तटकरे जे आता पक्षामध्ये एकमेव लोकसभेचे MP आहेत ते आता राज्यात येऊन परत उपमुख्यमंत्री म्हणून घेतील का, आणि मग त्यानंतर देशाच्या लेवलला जे आता म्हणजे वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल आहेत ज्यांची राष्ट्रीय पहुंच आहे, एक आयडेंटिटी आहे अक्रॉस द पार्टी स्पेक्ट्रम, तर त्यांच्यावरही बेसिकली रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात येईल का. त्यामुळे अशा दृष्टीने आपण जी चर्चा करतोय लकीली हीच आता इनडायरेक्टली म्हणूया किंवा डायरेक्टली ही आता त्यांच्या झालेल्या पक्षाच्या मीटिंग मध्ये डिस्कस झालेली आहे. मला आणखीनही काही माहिती मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला असं प्रसन्न की हे आता महत्वाची आता आहे की दादा नंतर झालेली जी पोकळी भरण्यासाठी. आणि त्याचबरोबर कसं आहे प्रसन्न, BJP मध्ये आणि आता जे बरोबर आहेत पक्ष, त्यामुळे इंडिपेंडेंटली खरोखरच 2 पक्ष हे जे आहेत म्हणजे एका वेळेचे युनायटेड NCP आता फ्रॅगमेंटेड NCP हे विलिनीकरण ज्याला म्हणतो इंडिपेंडेंटली हा निर्णय घेऊ शकतात का,
माझी अशी माहिती आहे जी राष्ट्रवादी अजित पवारांकडे असताना सुद्धा मी बोललेलो होतो, त्यांना इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली कन्सेंट फ्रॉम बीजेपी घ्यावा लागेल. दिस इज क्वाईट अन इंटरेस्टिंग डेव्हलपमेंट. त्यामुळे मला असं वाटतं हे दोन्ही त्याचा साक्ष मोक्ष विचार करतील, उहापोह होईल आणि त्यानंतरच विलिनीकरणासंदर्भात जो काही फायनल डिसिजन घ्यायचा असेल तो घेण्यात येईल. त्यासाठी एकच फक्त हे आहे ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात रायडर, वेदर शरद पवार who for last 60 years has maintained and safeguarded त्यांची सेक्युलर क्रेडेन्शियल्स ती आहेत नाही तो नंतर आपण बोलत जाऊ, पण त्या सेक्युलर क्रेडेन्शियलला तिलांजली देऊन ते आत्ताच्या ह्या घटनेला राष्ट्रवादी आता दादा आणि एकत्र झाले तर बीजेपी बरोबर जातील का आणि बीजेपीच्या पदरावर राहतील का, हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तोच माझ्या दृष्टीने आता डिसाइडिंग फॅक्टर असेल. विनया देशपांडे. मला तोच मुद्दा पुढे नेत म्हणायचा आहे की फक्त शरद पवार याबद्दल निर्णय घेतील का आणि ते ठरवतील का की त्यांचे सेक्युलर क्रेडेन्शियल्स बाजूला ठेवून भाजप बरोबर जायचं नाही का जायचं, हा जसा मुद्दा आहे तसाच भाजपचा कम्फर्ट जो आहे तोही इथे कदाचित थोडासा महत्वाचा ठरू शकतो. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या बऱ्याच नेत्यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या चर्चांमध्ये किंवा माझी त्यांच्याबरोबरची चर्चा झाली त्याच्यामध्ये असं निदर्शनास आणून दिलं होतं की आता ही जी स्टेज आहे ती 2023 सारखी स्टेज नाही जिथे सुरुवातीला अजित पवार गटाचे सर्व नेते यशवंतराव चव्हाणला गेले आणि त्यांनी शरद पवारांना कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला होता. 2 वर्षात गोष्टी बऱ्याच बदललेल्या आहेत आणि आता त्यामुळे 2 राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार की नाही याबद्दल फक्त हे 2 पक्षच निर्णय घेतील अशी परिस्थिती नाही असं वारंवार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांकडूनही सूचित केलं गेलेलं होतं. आता हे सूचित केलं गेलं होतं जेव्हा अजित पवार होते तेव्हा. अजित पवार नसल्या कारणाने झपाट्याने राजनैतिक परिस्थिती बदलली आहे गेल्या 2 दिवसात आणि तरीही आपण बघतोय की भाजपनी गेल्या 2 दिवसात ज्या प्रकारे अजितदादांबद्दल वेगवेगळी वक्तव्य केली आहेत, आज पानभर जाहिराती पण बऱ्याचशा वर्तमानपत्रांमध्ये भाजपाने दिलेल्या आहेत. कुठे ना कुठे फडणवीसांच्या बोलण्यातून भाजपच्या एकंदरीत स्टान्समधून हे सारखं दिसत राहिलं की भाजपचा अजित पवारांबरोबर एक कम्फर्ट होता आणि मैत्रीपूर्ण नातं होतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने हे वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही एनडीए बरोबरच नॅशनलला ठाम आहोत. भाजपची काही राजनैतिक कंपल्शन्स आहेत ज्याच्यामुळे त्यांच्यासाठी हा पक्ष स्टेट लेवलला महत्वाचा ठरू शकतो. पण आता जेव्हा डायनामिक्स बदलत आहेत तेव्हा फक्त शरद पवारच नाही पण भाजपचे काय म्हणणं आहे अशा नाण्याच्या दोन्ही बाजू यामध्ये महत्वाच्या ठरतील असं मला वाटतं. अतिशय इंटरेस्टिंग मुद्दे विनयानं मांडलेले आहेत. संजय जोगांचे सुद्धा काही मुद्दा प्रिटेक्स साठी आपल्याला सदैव मागे ठेवावे लागतील बॅक ऑफ द माइंड. मी मृणाल मॅडमकडे जातो. मृणालजी, जेवढा काही माझा अल्पस्वल्प अभ्यास आहे मध्ययुगीन भारतीय आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा, अशा प्रकारच्या सत्ता समीकरणांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या निधनानंतर साधारणपणे सामोपचार नात्यांमधला जरी असला तरी राजकीय दृष्ट्या अनेकदा स्वायत्त संस्थानं कायम राहतात. हा मध्ययुगातला भारतातला आणि बाकीचा इतिहास मला थोडाफार आठवतो. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की इथे आता आपण 2 नात्यांबद्दल बोलत नाही आहोत, त्यामुळे प्रेक्षकांनी सुद्धा बघताना हे लक्षात घ्यावं, आपण राजकीय भाषणाबद्दल बोलतो आहोत. अजित पवारांच्या नंतर सुनेत्राताई पवार, पार्थ आणि जय हे ही माणसं झाली प्रमुख. इथे शरद पवार आणि सुप्रिया सुळे आहेत. 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत. आता जर का ते संमेलन अजित पवारांच्या वेळी होत असताना अजित पवारांना अप्पर हँड होता, त्यांचे नगर परिषदेमधलं यश असेल किंवा शरद पवारांच्या पक्षापेक्षा किमान महापालिकेतलं थोडंफार का होईना जास्तीचं यश असेल, या सगळ्या पार्श्वभूमी लक्षात घेता आता स्टेज कसा सेट झालेला आहे आणि मग ते सम्मिलीकरण असेल का अमॅल्गमेशन असेल, तुम्ही आमच्यात या आम्ही तुमच्यात येऊ का आपण दोघं एकत्र येऊ, या प्रत्येक वाक्यात एक वेगळा अर्थ आहे, तो तुम्ही कसा पाहता? नात्यांच्या सगळ्या ताण्याबाण्या इतकीच महत्वाची भूमिका राहणार आहे भारतीय जनता पक्षाची. विनयानी ते सांगितलं, संजयजींनी पण ते थोडंफार सांगितलं. कसं आहे की पवार साहेबांनी आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला 2दा शब्द दिला होता एकत्र येण्याचा. तो शब्द दिला होता त्याच आधारावर दादा पहाटेच्या शपथविधीसाठी
गेले होते असं मानणारा मोठा वर्ग आहे. पवार साहेबांनी काय त्यांची भूमिका असेल आपल्याला माहिती नाही. ते धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर ठाम राहिले आणि ते भारतीय जनता पक्षाकडे गेले नाही. आज अजितदादा नसले तरी धर्मनिरपेक्षतेचं काय करायचं, त्या मुद्द्यावर कॉम्प्रोमाइज करायचं आहे का, याच मुद्द्याभोवती दोन एनसीपी एकत्र येणार आहेत का हे स्पष्ट आहे. दुसरं असं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद ही बऱ्यापैकी कमी झालेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये. नगरपालिकेत दादांना लक्षणीय यश मिळालं होतं मान्य आहे, पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या नागरी भागांमध्ये जिथे दादांची थोडीफार शक्ती होती, काकांची नाही, तिथे देखील त्यांना मतदारांनी नाकारलेला आहे. बरोबर. त्यामुळे आता यातला जो नॉन प्लेइंग परफॉर्मर आहे, चॅम्पियन आहे, त्या भारतीय जनता पक्षाला काय वाटतंय, त्यांचा खरंच पवार साहेबांच्या शब्दावर जर ते देणार असतील तर विश्वास आहे का, हा एक मुद्दा. दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा संजय जोगांनी चर्चेत आणला की सुनेत्रा पवार, जय आणि पार्थ हे दादांचे बायोलॉजिकल वारसदार आहेत. सुनेत्राताई आता राजकारणात आल्या आहेत, त्यांनी एक निवडणूक लढवली, त्यानंतर त्या राज्यसभेत पण गेल्या आहेत. पण सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन नेत्यांना जे दादांच्या बरोबर आहेत, त्यांना जर सर्व मान्यता मिळाली आणि सुनील तटकरे यांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे आलं तर परिस्थिती वेगळी असू शकते. साधारणतः एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण मध्ययुगीन भारताचाही उल्लेख केला, घराण्यांची राजकारणं अत्यंत वेगळी असतात. सुनित्राताई या पद्मसिंह पाटील यांची बहीण आहे, त्या राजकारणातल्या कुटुंबातल्या आहेत. त्यामुळे त्यांना पतीचा वारसा आपण चालवावा असं वाटत असेल किंवा आपल्या मुलाकडे तो जावा असं वाटत असेल तर त्याबद्दल बाकी आमदारांचं, ज्येष्ठ मंत्र्यांचं, तटकरे प्रफुल्ल पटेलांचं मत काय हे महत्वाचं ठरेल. आणि त्याच वेळेला पार्थ यांना मोठी भूमिका द्यायची असं ठरलं तर त्यांच्याबद्दल नुकतेच झालेले आरोप आणि त्या आरोपांची चौकशी आणि त्याचं भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतंय हाही मुद्दा महत्वाचा ठरेल. दादा गेल्यानंतर जे काहूर निर्माण झालाय ते खरंच खूप मोठं आहे. अगदी. दीक्षित सर मला दिसतात, प्रशांत दीक्षित आपल्यासोबत चर्चेत सहभागी झाले. दीक्षित सर, या सगळ्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे की दादांनंतर कोण ह्याचा विचार करताना पवारांव्यतिरिक्त इतर कुणी जर समजा तिथे आलं, म्हणजे भुजबळ आहे, तटकरे त्यासारखे सिनियर मेंबर्स आजही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, ते जर आले तर नॉन पवार नेतृत्व पक्ष कितपत स्वीकारेल असं वाटतं? दीक्षित सर, माझा आवाज पोहोचतोय? नाही जाते, त्यांना आवाज नाही जात. आवाज कदाचित जात नाहीये. आपण संजय जोगांकडे टेक्निकल डिफिकल्टी सोडवायचा प्रयत्न करूया. तोपर्यंत संजय जोग सरांकडे मी हाच प्रश्न घेऊन जाते. जोग सर, नॉन पवार नेतृत्व हे पक्ष कार्यकर्ते स्वीकारतील का या घडीला? मला अजूनही वाटतं, मी वारंवार सातत्याने तेच सांगत आलेलो आहे की जर का तटकरांना इथे डीसीएम म्हणून आणलं तर प्रॅक्टिकली ही, जसं आपल्याकडे म्हणतो ना तसं, ही विल बी अ प्रो व्हाईस चान्सलर, तसं ही विल बी अ काइंड ऑफ अ प्रो पूर्ण पार्टीच्या ओव्हरऑल आणि मग गव्हर्नमेंटमध्ये आपलं वर्चस्व निर्माण करणारे असे तटकरे स्वतः असतील, कारण ते कधी संधी सोडणार नाही. मी त्यांना आधीपासून ओळखतोय आणि एकूण ज्या पद्धतीने त्यांची जी मिटिओरिक राईज आहे, मला असं वाटतं ही त्यांना एक आयती संधी होईल पॉलिटिकली स्वतःला एस्टॅब्लिश करण्याची. त्यामुळे एका बाजूला पवारांच्या मध्ये असणारे मग जय पार्थ आणि मग सुनेत्रा वहिनी, आणि त्याचबरोबर पवारांची लिगसी चालवण्यासाठी या तिघांमध्ये जर का खरोखरच काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या संदर्भात मग तटकरे असतील, भुजबळ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील आणि मग तत्सम इतर, यांना काय वाटतं, यापेक्षा सुद्धा पवारांची लिगसी म्हणजे अजित पवारांची लिगसी चालू ठेवण्याची असेल तर घरातल्याला प्राधान्य द्यायचं का? म्हणजे मी परत म्हणतोय, नातं वगैरे बाजूला ठेवूया, पण ओव्हरऑल पार्टीच्या सुप्रीमसीसाठी, पार्टीचा ओव्हरऑल कमांड आलं नाही आणि जर तटकरे किंवा मुंडे किंवा प्रफुल्ल पटेल किंवा इतर जर आले तर त्यामुळे आपलं क्राऊड कमी होऊन आपल्या लिगसीला कुठे ठेस लागेल का असाही 100% विचार होऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं इट इज गोइंग टू बी, जसं म्हणतात तसं, अन ऍसिड टेस्ट विदिन द एनसीपी अजित पवार फ्रंट. आणि परत एक आणखीन तेच सांगतो, हे सर्वच करत असताना
जरी आता अजित पवार फ्रंटनी ठरवलं की शरद पवारांबरोबर जायचं का विलिनीकरण करायचं, त्याला थोडा पॉज घेऊया. कारण जर का आताच्या प्राप्त परिस्थितीमध्ये जर का अजूनही एनसीपीचं खच्चीकरण होत गेलं आणि त्याच्यावरही परत शरद पवार बरोबर गेलो आणि बीजेपी कडनं जर का आपण ऍक्ट म्हणतात किंवा त्याची खप्पामर्जी करून घेतली तर ते पॉलिटिकली सुइसाइडल ठरणार नाही ना. म्हणून मी वारंवार ज्या मिटिंगचा उल्लेख केला, आज पहिल्यांदा अशा प्रकारची एक फर्स्ट ज्याला म्हणतो तशी मिटिंग झालेली आहे. अशा प्रकारच्या मिटिंग नवीन आत्ता या स्वरूपात होतील, कारण दादांचा हा जो एकूण जो व्हॅक्यूम तयार झालेला आहे त्याच्यावरनं वर येण्याला वेळ लागणारच आहे. त्यामुळे प्रसन्न परत तुझ्या मुद्द्याकडे येताना यावर सांगोपांग विचार करावा लागेल, नाहीतर जस्ट गेटिंग इनटू अन अनदर ट्रॅप अशी तर अवस्था होणार नाही ना. अशी ही आता पवार फॅमिलीला आणि जे नॉन पॉवर्स आहेत त्यांना हे बघावं लागेल. आपल्यासोबत आता आहेत वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारेजी. विजय चोरमारेजी, विषयाची रूपरेखा अशी आहे की पुढे काय होणार पवार कुटुंबामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही फॅक्शन्समध्ये आणि पर्यायानं महायुती किंवा महाविकास आघाडीमध्ये, हे त्याचे ही चर्चेची चौकट आहे. चर्चेला बाकीचे मुद्दे घेऊन सुरू करण्यापूर्वी तुमचं याच्यावरचं एक पहिलं ओपनिंग रिमार्क आपण घेऊया. चोरमारे सर. प्रसन्न, पहिली गोष्ट आता पुढे काय होणार, आता मला वाटतं पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, त्या पक्षाला आपला विधिमंडळ नेता निवडावा लागेल. मला वाटतं प्रायोरिटीचं काम पक्षापुरतं ते असेल, कारण राष्ट्रीय अध्यक्ष ही पुढची गोष्ट असेल. कारण आताच्या घडीला विधिमंडळ पक्ष नेता निवडावा लागेल आणि तो विधिमंडळ पक्ष नेता अर्थातच राज्याचा उपमुख्यमंत्री असेल हे स्पष्ट आहे. मग त्या संदर्भात पक्ष काय ठरवतोय, आता जे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यातून कुणाला निवडलं जातंय, सुनेत्रा पवार यांचं नाव पुढे येतंय, त्यांचा विचार होऊ शकतो. सुनील तटकरे दिल्लीत आहेत, त्यांना आणून त्यांना विधिमंडळ पक्षाचा नेता केलं जाऊ शकतं. हे आता अजून मला वाटतं आता ही काल अजून अजितदादांची चिता विझलेली नाही, त्यामुळे कालपासून या विषयाला तोंड फुटलं नव्हतं, पण आता त्याचं तोंड फुटलेलं आहे. आणि त्या संदर्भात 1-2 दिवसात एका निर्णयापर्यंत काही लोक येतील आणि त्या संदर्भातला निर्णय होईल. आता प्रायोरिटीचा विषय हा विधिमंडळ पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार जो आता घड्याळाच्या चिन्हावर लढणारा पक्ष आहे त्या पक्षाचा विधिमंडळ पक्ष नेता कोण असेल हे सगळ्यात आताचं महत्वाचं आहे. मला वाटतं त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील. दीक्षित सरही दिसतात मला. दीक्षित सर, आपला ओपनिंग रिमार्क, ही सगळी जी चौकट आहे की आता दादांनंतर पुढे काय, राष्ट्रवादी पक्षाचं काय होणार, नेतृत्व कोण करणार, नॉन पवार कोणी नेते तिथे दिसणार का, 2 पवार एकत्र येणार का, एकत्र आले तर त्यांचं नेतृत्व कोण करणार, इथले पवार की तिथले पवार, सुप्रियाताई, सुनेत्राताई हे सगळे राज्यात दिसणार का, जय पवार, पार्थ पवार यांचं काय होणार, म्हणजे अजित पवारांनंतर पुढे काय, ही जी आपली चौकट आहे. तुमचा ओपनिंग रिमार्क सगळ्यात पहिल्यांदा. पहिली गोष्ट म्हणजे तू इतके पर्याय समोर ठेवलेस की त्यातनं नेमकं शोधून काढणं फारच कठीण आहे. परंतु प्रादेशिक पक्षांचं वैशिष्ट्य एक असं असतं, एको येतो की त्यांना मुख्यतः एक घराणं लागतं. त्यामुळे पवार या नाण्याला किंवा या नावाला जे एक चुंबकत्व आहे, या नावामुळे लोक जे आकर्षित होण्याची जास्त शक्यता आहे, ते नाव बाजूला टाकून दुसऱ्या कोणाच्या हाती पक्षाची सूत्र जातील का याबद्दल मला शंका आहे. देशभरातले प्रादेशिक पक्ष बघा, ते बेसिकली एका घराण्याभोवती बांधले गेलेले आहेत आणि त्या घराण्याच्या थ्रू ते काम करतात. अशा वेळे आपल्याला पवार घराण्यातला कोणतरी शीर्षस्थानी असावा असं राष्ट्रवादी पक्षाला वाटणं हे साहजिक आहे. शीर्षस्थानी कोण असावं, मला तर आता असं वाटतं की शक्यतो सुमित्रा म्हणजे अजित पवारांच्या पत्नी यांच्याकडेच काही काळ पक्षाची धुरा कदाचित ठेवली जाईल आणि तोपर्यंत बाकी समीकरणं राजकीय तपासली जातील आणि पडद्या म्हणजे एका अर्थाने इनडायरेक्टली शरद पवार यांच्या हाती पण पक्षाची सूत्र बऱ्याच प्रमाणात असतील, कारण संपूर्ण राज्यावर ठसा उमटवणारा दुसरी व्यक्ती आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही. बरं, एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेकच्या नंतर एक मुद्दा घेऊन पुढे जायचंय. मी विनयापासून नंतर सुरू करू आपण ब्रेक नंतर. तो मुद्दा असा, नम्रता, काल जेव्हा फार सटली, फार अगदी कोणी जाहीर वाच्यता करत नव्हतं, पण हा अपघात असा अचानक कसा झाला बुवा, अशा अनेकांनी प्रश्न विचारले समाज माध्यमांवर. शरद पवारांनी जेव्हा पहिल्यांदा माध्यमांसमोर काही एक विधानं केली, त्यातलं एक महत्वाचं विधान होतं की हा अपघात आहे, कोणतंही राजकारण नाही. आणि अनेकांना धक्का बसला की हा काय एवढा मोठा मुद्दा नसताना एकदम ह्याच्यावरती शरद पवार थेट पहिलं विधान करतात की हा अपघात आहे, राजकारण नाही.
आणि जोडीला सकाळी ममता बॅनर्जी मात्र म्हणत असतात की हे काय चाललेलं आहे, सुरक्षितता धोक्यात आहे वगैरे वगैरे. अशा गोष्टी पाहिल्यानंतर हे इंडिकेशन नेमकं काय सांगतंय याच्याकडे आपण सुद्धा जाणार आहोत. अजित पवारांसोबतचे नेते शरद पवारांचं नेतृत्व मानणार का, याच्यात एक गृहीत आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. नेतृत्वाबाबत शरद पवार काय भूमिका घेणार, म्हणजे त्यांनी सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष केलं होतं आपल्याला आठवतंय, म्हणून तर अजित पवार बाहेर पडले, मग काय होणार. नेतृत्वाबाबत दादांचे कुटुंबीय काय करणार, हा अतिशय महत्वाचा प्रश्न. राष्ट्रवादीबाबत भाजप काय भूमिका घेणार, हे सगळं होत असताना राष्ट्रवादीचे जिल्ह्यातले नेते काय भूमिका घेणार, राष्ट्रवादीच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेचं काय होणार. कारण हा तोच मुद्दा आहे की ज्याच्यामुळे शरद पवार किंवा सुप्रिया सुळे भाजपसोबत गेल्या नाहीत, एनडीए सोबत गेले नाहीत. मी ही चर्चेची फेरी विनयापासून सुरुवात करेन. विनया, प्रसन्न, मला वाटतं की ह्या सगळ्या चर्चांना कालपासूनच थोडाफार प्रमाणात सुरुवात झालेली होती आणि एकंदरीत मला असं वाटतं ह्याच्यात दोन मुद्दे आहेत. एकतर आपण ब्रेकला जायच्या आधी आपण म्हटलं होतं की एक कुजबूज कालपासून जी सुरू झाली होती त्या संदर्भात मला सगळ्यात पहिले प्रसन्न सांगावं असं वाटतं की ज्यावेळी कुठलीही अचानक एखादा अपघात होतो, विशेषतः एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या संदर्भात मला आठवतं जेव्हा गोपीनाथ मुंडे गेले होते, असेच अचानक एका ऍक्सिडेंटमध्ये गेले होते, त्याही वेळेला बरेच दिवस त्याबद्दल चर्चा सुरू राहिली आणि लोकांच्या मनात सतत शंकेची पाल चुकचुकत राहिली. कालचा दादांचा अपघातही अत्यंत आकस्मिक झाला आणि ज्या प्रकाराने झाला, आपण जर का लोकेशन बघितलं तर अक्षरशः रनवेपासून काही मीटर अंतरावर ते प्लेन क्रॅश झालं. बऱ्याचशा चर्चांना त्यानंतर उधाण आलं. राष्ट्रीय लेवलवर बऱ्याचशा नेत्यांनी त्याबद्दल विधान केलं. ममता बॅनर्जी, जसं तू म्हटलं थोड्या वेळापूर्वी, ममता बॅनर्जींनी विधान केल्यावर मग शरद पवारांनी विधान केलं, मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल विधान केलं. तर एकंदरीत मला वाटतं जेव्हा एखादा अशा प्रकारचा आकस्मिक अपघात होतो त्यावेळेला लोकांच्या मनात थोडीफार शंकेची पाल चुकचुकते आणि त्याबद्दल काल संध्याकाळपर्यंत बऱ्याचशा ठिकाणी, म्हणजे काल बारामतीतही जर का चौकातल्या चर्चा ऐकल्या असत्या तर थोडीफार अशी कुजबूज तिथेही ऐकायला मिळत होती. पवार साहेबांचं त्याबद्दलचं वक्तव्य आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे कुठेतरी अशा चर्चांना थांबवण्यात यश यावं अशा प्रकारचं केलेलं वक्तव्य दिसत होतं असं मला वाटतं. संजय जोग सर सुद्धा आहेत आपल्यासोबत. जोग सर, या प्रश्नाच्या दृष्टीने काय कशा दिशेनं विचार करायचा याचा? बॅनर्जींनी ती सुरुवात केली होती. पवार साहेबांनी एका फटक्यात ती एंड करून क्लॅरिटी त्यांचे म्हणजे कितीतरी आवर्स हे हेलिकॉप्टर आणि अशा प्रायव्हेट ह्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे त्यांनी पहिलेच सांगून टाकलं हा नाही. इट इज जोग सर, मी थोडंसं थांबवतोय कारण तुम्ही प्रवासात आहात आणि रेंज सारखी ब्रेक होते. नम्रता, आपण हवं तर पुढचा गेस्ट घेऊन पुन्हा नंतर जोगांकडे. अगदी दीक्षित सर आहेत आपल्यासोबत. दीक्षित सरांचं या बाबतीतलं आपण मत जाणून घ्या. दीक्षित सर, मी थोडंसं याच्याशी सहमत आहे. आधी हिने मांडलं याबद्दलचं आपलं एक मत. कारण काल तिथे जो सगळा जनसमूह जमलेला होता तो फार मोठी मागणी करत होता की पवार साहेबांनी काहीतरी बोलावं, पवार साहेबांनी काहीतरी बोलावं, पवार साहेबांनी आमच्या समोर यावं. तुम्ही बघत असाल तर ही वारंवार मागणी येत होती आणि एकदा सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि म्हणाल्या पवार साहेब नंतर येतील, तरी तो समाज म्हणजे जनसमूह ऐकत नव्हता. अशा वेळे माझ्या मते अशा पद्धतीची कुजबूज जेव्हा एवढ्या मोठ्या समूहात पसरते तेव्हा त्याचे काहीतरी विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. आणि याचं भान शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याला अतिशय उत्तम असल्यामुळे त्याने ताबडतोब त्या कुजबुजीवर पडदा पाडला आणि त्यांनी त्याचं उगाच जी काही एक ठिणगी पाडण्याचा प्रयत्न कोणाकडनं होत होता त्याची उगाच वावटळ होईल किंवा मोठं होईल हे होऊ दिलं नाही. आणि माझ्या मते त्यांच्यातला जो समंजस राजकारणी अशा वेळी अनेक वेळा आजपर्यंत दिसलेला आहे त्या पद्धतीने त्यांनी ते काम केलं. आणि मला व्यक्तिशः जेव्हा बाकी एअरपोर्ट म्हणजे विशेषतः विमान चालवणाऱ्या मंडळींची मतं ऐकली तेव्हा त्यामध्ये काही घातपात किंवा अपघात असण्याची शक्यता
आत्ता तरी वाटत नाही. अर्थात आपण इथे बसून काहीच निर्णय करू शकत नाही, याच्याबद्दल DGCA वगैरेच बोलतील. मात्र एक गोष्ट नमूद केली पाहिजे की आजपर्यंत असे जे अपघात झालेत त्याचे ट्रान्सपरंट अहवाल किंवा ते खरोखर कशाने झाले हे जनतेला समजत नाही. त्यामुळे अशा कुजबुजीला वाव मिळतो. हे कुठेतरी सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. अहमदाबादच्या विमान अपघाताबद्दल सुद्धा अजून आपल्याला नीटपणे माहिती झालेली नाही. माधवराव शिंदेबद्दल माहिती झालेली नाही. सुनील दत्त यांचं विमान पूर्वी पडलं होतं, ते सुदैवाने वाचले होते, पण काय झालं ते कळलेलं नाही. बालयोगींबद्दल माहित नाही, विजयभास्कर रेड्डींबद्दल माहित नाही. त्यामुळे सरकारने ही जबाबदारी पार पाडली पाहिजे की अहवाल लवकरात लवकर येतील आणि ते जनतेसमोर मांडले जातील. मी चोरमाऱ्यांकडे हा मुद्दा घेऊन जाईन. चोरमारेजी, काल जी विधानं आली, म्हणजे सकाळी ममता बॅनर्जी एकदम विधान करतात आणि रात्री शरद पवारांचं पहिलं मीडिया इंटरॅक्शन मध्ये ते म्हणतात हा अपघात आहे, राजकारण नाही. 2 विधानं फार महत्वाची आहेत. हा अपघात नाही एक विधान, कारण ते मुळात त्यांनी आयुष्यभर असे प्रवास केलेले आहेत आणि याच्यात काही राजकारण नाही. ज्याची चर्चा आपल्याला आणि सोशल मीडियावरती कोण काय लिहिते, चोरमारेजी तुम्हाला आणि मलाही माहिती आहेत की ते बहुतांश पवार सिम्पथायझर्स आहेत, समर्थक आहेत राष्ट्रवादीचे, की जे शंका व्यक्त करतायत आणि ते ज्या पक्षाच्या बाजूने असं म्हणतायत, ज्या पक्षाबद्दल नेत्याबद्दल प्रेम आहे, त्यांचा सर्वोच्च नेता म्हणतो अपघात नाही, राजकारण नाही. या इंडिकेशनकडे कसं बघायचं, काय सांगू पाहतायत पवार? नाही, यातलं पहिली गोष्ट मला दिसते ती असा, विनय देशपांडे जे सुरुवातीला म्हटले, आता कुठलाही अपघात झाल्यानंतर पहिल्यांदा लोकांच्या मनात हा घातपात असू शकतो काय असा प्रश्न निर्माण होतो. त्यातून तो प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिला आणि त्या प्रश्नाला ममता बॅनर्जी यांनी हवा दिली, हे त्याचं पहिलं कारण. दुसरी गोष्ट, या चर्चेला सोशल मीडियावर हवा मिळण्याचं कारण भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, तो काहीही करू शकतो याबद्दल लोकांना एक सतत शंका, भीती वाटत असते सत्तेच्या बळावर. त्यामुळं त्या शंकेला हवा मिळत गेली. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आहे, शरद पवारांनी त्या संदर्भात का स्पष्टीकरण दिलं, म्हणजे अनेक जण त्या संदर्भाने शरद पवारांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करायला लागले. शरद पवारांचा त्या पाठीमागे राजकीय उद्देश असू शकतो का? तर मुद्दा असा आहे, शरद पवार आणि राजा अजित पवार हे राजकीय दृष्ट्या वेगळे झाले असले, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी दोघांच्यावर, एकमेकांच्यावर, परस्परांच्यावर जरी व्यक्तिगत आक्रमकपणे टीका केली असली तरी सुद्धा दोघांचे संबंध, व्यक्तिगत संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे होते. या मधल्या सगळ्या संघर्षाच्या काळात सुद्धा. आणि अजित पवारांचं जाणं हा शरद पवारांच्यासाठी या वयात किती मोठा धक्का असू शकतो याची आपण कल्पना करू शकत नाही. आणि मला वाटतं आपल्या अत्यंत जिव्हाळ्याच्या जवळच्या माणसाच्या मृत्यूबद्दल काही राजकारण व्हावं आणि विषय भलतीकडे भरकटत जावा हे पवारांना रुचणारं नसावं. त्यामुळे पवारांनी पुढे येऊन या एका मुद्द्यासंदर्भात स्पष्टीकरण दिलं असावं. बरं, फक्त यामध्ये मी जे विचारू पाहत होतो चोरमारेजी, त्याचा अर्थ असा आहे की या अशा अपघातांच्यामुळे थेट सत्ताधाऱ्यांवरकडे बोट दाखवलं जात असताना जे बोट दाखवणारे बहुतांश पवार सिम्पॅथायझर, राष्ट्रवादी सिम्पॅथायझर होते आणि त्यावेळी त्यांचा सर्वोच्च नेते मात्र म्हणतायत असं काही नाहीये. या इंडिकेशनकडे मी बघत होतो. पण हरकत नाही, आपण पुढच्या मुद्द्यावर जाऊयात. आणखी मुद्दे बिटवीन द लाईन सुद्धा प्रेक्षकांना ही पण विनंती आहे की सगळ्या गोष्टी, काही गोष्टी समजूनही घ्यायच्यात यामध्ये. आता पुढचा मुद्दा जो मी मृणाल मॅडम पासून सुरुवात करेन, मग विनया आणि सगळ्यांकडे मी जाईन, तो असा, हे सगळं आपण राष्ट्रवादी, पवार, सुनेत्राताई, शरद पवार, सुप्रियाताई या सगळ्यांबाबतीत बोलत असताना भाजप आता याकडे कसं पाहते, त्याची 2 कारणं. भाजप हा केंद्रातला, राज्यातला पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस हा केंद्रात आणि राज्यातला सहकारी आहे, आणि 2, आता थेट संबंध उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणीतरी येणं अपेक्षित आहे. बायपोल तर करावेच लागतील नियमानुसार. या पार्श्वभूमीवरती भाजपच्या खेम्यामध्ये काय चाललंय? भारतीय जनता पक्षाने या संपूर्ण 48 तासामध्ये अत्यंत प्रगल्भ भूमिका घेतली आहे असं सध्या तरी म्हणावं लागेल. त्यांनी अजितदादा हे आपल्या जवळचे होते हे दाखवायला वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. पण आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने यात कुठेही मध्ये न करता सर्वात पहिलं विधान हे पवार साहेबांकडून जेव्हा आलं की या संदर्भात कोणताही घातपात नाही. मला प्रसन्न हेही नमूद करायचं आहे की पवारांना पुतण्या म्हणून जे काय अजितदादांबद्दल प्रेम असेल तितकंच त्यांना बारामती या शहराबद्दल आहे. आणि अशा प्रकारचा मोठा नेता कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याचं कायम भान बाळगत असतो. म्हणून त्यांनी समोर येऊन ते विधान केलं. ते विधान करताना त्यांनी हेही सांगितलं की मला प्रेस समोर यायची आज इच्छा नव्हती, तयारी नव्हती, पण मी हे विधान या पार्श्वभूमीवर करतोय.
आता त्यातही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या आधीच एखादं विधान करून टाकलं नाही. उलट पक्षी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या यंत्रणा या संदर्भात कसा तपास करतायत, तो तपास आता AAIIB कडे दिला गेलेला आहे. त्याबद्दलची माहिती समोर येते. बरं, भारतीय जनता पक्ष यामध्ये सध्या कोणतीही भूमिका घेत नाही आणि आत्ताच्या स्थितीला खरं तर असा प्रगल्भपणा दाखवणं हे इन अ वे योग्य आहे. बरं, मुद्दे असे आहेत की ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या बाजूला जायचं का त्या बाजूला, म्हणजे वैचारिक बाबतीत हो, याचा निर्णय होत नाहीये, तिथे भारतीय जनता पक्षाने अचानक या गोष्टीत उडी मारणं हे अप्रस्तुत पण ठरलं असतं. बरोबर आहे. आणि भारतीय जनता पक्ष हा किती विस्तारवादी आहे हे जे आपण वारंवार सांगत असतो, होय, त्या सगळ्या आपल्या आरोपांना बळ मिळालं असतं. भारतीय जनता पक्ष अत्यंत कॅल्क्युलेटेड रित्या सध्या शांत आहे. तीच कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाकडून अपेक्षा पण असली पाहिजे. फक्त मी पुन्हा सांगते, मी जे कार्यक्रमाच्या ओपनिंगला म्हणाली होती, पवार साहेबांनी 2दा शब्द देऊन ते भारतीय जनता पक्षाकडे आलेले नाहीत. हे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातल्या नेत्यांना अजूनही स्पष्टपणे माहित आहे. बरं, खरं तर जेव्हा अजितदादा म्हणत होते, ती बातमी आपणही छापली होती पुढारीत, हो, की काका आता नेतृत्वात यायला तयार आहेत एनडीएच्या, तेव्हा असं म्हणतात, या सगळ्या जरतरच्या आणि सोर्सेसच्या बातम्या आहेत की केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं होतं की खरंच त्यांचा निर्णय झालाय का हे तपासून पहा. त्यामुळे आत्ता भारतीय जनता पक्ष अत्यंत शांतपणे बघतोय. बरं, यातले काही महत्वाचे मुद्दे जे कार्याचा भाग आहेत, की या पक्षाचा नेता कोण, विधिमंडळ पक्षाचा नेता कोण, हो, 1.25 महिना जरी आहे तरी राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार, आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण जर होणारच असेल आणि ते एनडीए फोल्डमध्ये येणार असतील, तर जयंत पाटील यांनी अर्थसंकल्प सादर केलेला फडणवीसांना आवडणार आहे का, हा मुद्दाही पुढे येऊ शकतोय. पण आत्ताचा मुद्दा, राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या भूमिकेवर ठाम आहे आणि धर्मनिरपेक्षता सोडून पवार साहेब आणि सुप्रियाताई विलिनीकरणाला तयार आहेत का, हा आहे, हा त्यांचा अंतर्गत मुद्दा आहे. तो मुद्दा जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष बघतोय असं मला तरी आता वाटतं. आणि मला वाटतं या घडीचा हाच मोठा प्रसंग, कदाचित राजकीय प्रश्न असावा की सगळे प्रश्न त्या एका प्रश्नाभोवती गुंतलेले आहेत की 2 राष्ट्रवादी एकत्र येणार का, आणि येणार तर मग राजकारणाची दिशा कशी असेल, ती कशी वेगळी असू शकते. 2 राष्ट्रवादी एकत्र आले तर आणि 2 राष्ट्रवादी वेगळे झाले तर. बरं, त्यातही पुढे पर्याय आहे की जर ते एनडीए सोबत जाणार असतील तर एकत्र जाणार की वेगवेगळे जाणार, हेही पर्याय आहेत. आणि त्यातही राजकारण वेगवेगळं असू शकतं. दीक्षित सर आणि विनया देशपांडे दोघांकडे मी जाते. सुरुवातीला विनया देशपांडे, कसं यानंतरचं राजकारण असेल, विलिनीकरणाशिवाय? नम्रता, मला फक्त एक मिनिट घ्यायचं आहे. तू स्वतः अजितदादांची मुलाखत घेतली होती शेवटची. या ठिकाणी मी प्रशांत दीक्षितांनी उपस्थित केलेला मुद्दा समोर आणू इच्छिते. त्यावर या दोघांची, मान्यवरांची मतं घेतलेली उचित ठरेल. भारतातल्या कोणत्याही प्रादेशिक पक्षाला कुटुंबातलं नेतृत्व आवडतं, किंबहुना ती प्रादेशिक पक्षाच्या वाढीची गरज असते. आता ती गरज सुप्रियाताई भागवणार आहेत की हा लंबक सुनेत्रा वहिनींकडे जाणार आहे, हाही एका अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. त्याला सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल आव्हान देऊ शकतायत का, तशी त्यांची इच्छा आहे का, आमदार त्यांच्या बरोबर आहेत का, याही प्रश्नाची आपल्याला चर्चा करावी लागेल. अगदी. विनया देशपांडे. नम्रता, जसं म्हणाल ते आता म्हणाल्या तसं एकतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांमध्ये आत्ता या बाबतीत काय मानसिकता आहे याबद्दल कल जास्त राहील बघण्याकडे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकंदरीत ज्या आतापर्यंत चर्चा झाल्या किंवा एकंदरीत त्या पक्षाचा जो विचारांचा आलेख राहिला, त्या प्रकारे एक गोष्ट तितकीच खरी आहे की त्यांना एनडीएच्या बाहेर पडायचं नाही, हे त्यांनी वारंवार क्लिअर केलेलं आहे. आणि त्याच वेळेला जर का पॉलिटिकल फेस ज्याला आपण म्हणतो, तो फेस अजित पवारांचा नसेल तर तो कुणाचा असेल याबद्दल पक्षात त्या प्रकारे विचार करायची आतापर्यंत गरज पडली नव्हती आणि तशा प्रकारची कुठली वेळही आली नव्हती.
पण एकंदरीत जसं मृणालताईंनी सांगितलं की जे प्रादेशिक पक्ष असतात त्यांना नेहमीच एखाद्या घराण्याची गरज असते आणि त्याच लाईन्सवर जरी का राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये स्वतःच्या नावावर, स्वतःच्या हिमतीवर आणि मास बेस असलेली काही नावं असली तरीही त्यांचा पक्षाच्या लिडरशिप बद्दल कितपत साकल्याने विचार होईल याबद्दल जास्त उहापोह करावा लागेल आणि त्याबद्दल कदाचित साशंकताही वाटायची शक्यता आहे. आता जी कुटुंबातली फळी आहे त्यापैकी क्लिअरली आपण बघतोय की एक गट, आणि आज झिरवाळांनी ते बोलूनही दाखवलं की एक गट क्लिअरली म्हणतोय की सुनेत्रा वहिनींकडे याचं नेतृत्व जावं. नॅचरल ज्याला आपण म्हणतो की नॅचरल सक्सेशन अशा प्रकारच्या दृष्टीने पक्षाकडे त्या प्रकारे पाहिलं जातं. कारण की अजून शरद पवार किंवा सुप्रिया सुळे असतील त्यांचा याबद्दल निर्णय झाला नसेल, पण झाल्यावरही कशा प्रकारे, कारण राष्ट्रवादीमध्ये आतापर्यंत जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती 2023च्या आधी त्याही वेळेला एक गोष्ट खूप क्लिअर होती, ती म्हणजे अजितदादा राज्याकडे बघतील आणि सुप्रिया सुळे देशाचं राजकारण बघतील. आता ज्या प्रकारचे पॉलिटिकल डायनामिक्स बदलत आहेत त्या प्रकारे ज्या राजकीय नेत्याला पूर्णपणे राष्ट्रीय पातळीचं राजकारण बघण्याची आणि त्याच दृष्टीचं ओरिएंटेशन ठेवण्याची आत्तापर्यंतची सवय आहे, ते ओरिएंटेशन अचानक बदलेल का, बदलण्याची इच्छा असेल का, याही बद्दल कदाचित विचार व्हावा लागेल. प्रसन्न, मला वाटतं याच्या बाबतीत आणखीन एक गोष्टीचा विचार करायला हवा. विनयानी जे मांडले त्याला जोडून पुढे, की आपल्याला एक गोष्ट विसरून चालणार नाही की काही वर्षांपूर्वी अजित पवार हे शरद पवारांपासून वेगळे झाले होते आणि ते वेगळे का झाले होते तर त्यांना काहीतरी हवं होतं आणि मोठा पक्ष त्यांच्याबरोबर गेलाय. बरं, हे शिवसेनेसारखं नाही झालं की पक्ष एका बाजूला आणि केडर एका बाजूला. ते पक्ष आणि केडर एकत्र घेऊन गेले, ते विधानसभेला आपल्याला दिसलेलं आहे, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये दिसलेलं आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा सुद्धा विचार यामध्ये व्हावा लागणार. मी तोच मुद्दा घेऊन दीक्षित सर आणि चोरमारे दोघांकडे मी जाईन. ती पार्श्वभूमी अशी आणि ती थोडीशी सांगावी लागेल, थोडक्यातच सांगणार आहे. 3 घटना घडल्या. राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे झाल्या, त्याच्यानंतर याची सुरुवात झाली होती. दुसरी घटना घडली पार्थ ज्यावेळी मागच्या वेळी निवडणूक लढू पाहत होता त्या काळामध्ये आणि मधल्या काळातल्या काही घडामोडींमध्ये त्यांच्याच कुटुंबातील शरद पवारांसारख्या ज्येष्ठ व्यक्तींनी काही एक नाराजी, टीका व्यक्त केली होती, जी अर्थातच एखाद्या तरुण मुलाच्या बाबतीत अशा झाल्यानंतर होणाऱ्या वेदना वेगळ्या असू शकतात. आणि तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वाची आहे आणि ते राजकारण कोणी विसरलेलं नाही आहे, 2024च्या निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या डेब्यू म्हणजे सुरुवातीच्याच पहिल्याच निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटलांचा त्या जॉईन झालेले असतात मवियाला, राष्ट्रवादी काँग्रेसला. आणि हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं प्रेम आपल्याला सर्व श्रुत आहे. प्रेम म्हणजे मी ते डबल कोट्समध्ये म्हणतोय. आणि मग काय झालं ते आपण बघितलेलं आहे. या 3 घटनांची पार्श्वभूमी पाहता 2 राष्ट्रवादी शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणं संभवतं का? दीक्षित, पहिली गोष्ट म्हणजे हे एकत्र यावेत हे आपल्यालाच जास्त वाटतंय असं मला नेहमी वाटतं. इंटरेस्टिंग. जसं ठाकरे बंधूंबद्दल होतं तसंच थोडंसं इथे पण मला म्हणावं असं वाटतं, यासाठी की शरद पवार गटाकडनं हे कायम सांगितलं जात आहे की आम्हाला एकत्र यायचंय. पण अजितदादा घ्या किंवा प्रफुल्ल पटेल घ्या किंवा तटकरे घ्या, यांनी गेल्या काही दिवसातल्या त्यांच्या मुलाखती पाहिल्या तर ते स्पष्टपणे सांगतायत की आम्हाला काही एवढ्यात एकत्र करण्याची घाई लागलेली नाही. दुसरा भाग असा की हे सगळी चर्चा ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि त्याचा परिणाम काय होईल या पार्श्वभूमीवर चालली होती. ते एकत्र आल्यामुळे मुंबई बाहेर काही फारसा परिणाम झाला नाही, मुंबईत मर्यादित झाला. आणि इथे पुणे आणि या पट्ट्यात राष्ट्रवादी एकत्र येऊन काही फरक पडला नाही, दोघांचाही पराभव भाजपने केला. त्यामुळे वारे राजकीय कोणत्या दिशेने वाहत आहेत याची पूर्ण कल्पना घेऊन मग हे राजकीय नेते निर्णय घेतील. आता मला जसं वाटतं की सुनेत्राताईंच्या हाताखाली पक्ष आहे तो चालू ठेवावा, प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी त्याची ऑर्गनायझेशनल बाजू सांभाळावी आणि हळूहळू याबाबत निर्णय घ्यावा. तिसरा भाग जो शरद पवारांच्या वैचारिक निष्ठेबद्दल बोललं जातं,
पण एक लक्षात घ्या की सोनिया गांधींच्या विरोधात ज्या मुद्द्यावर ते बाहेर पडले होते तो मुद्दा बाजूला ठेवून ते सत्तेत गेले. तेव्हा आपण हा प्रश्न केला नाही. आता आपण प्रश्न करतो कारण दोन वेगळे म्हणजे भाजपबद्दल आल्यामुळे हा वेगळा प्रश्न निर्माण होतो. मला वाटतं शरद पवारांचंही राजकारण राज ठाकरेंचा शब्द वापरायचा तर प्रॅग्मॅटिक आहे, लवचिक आहे. आणि ते लवचिक असल्यामुळे सध्या महाराष्ट्रातले वारे हे नक्की भाजपच्या दिशेने जास्त जाणारे आहेत. मी पूर्ण जाणारे आहेत असं म्हणत नाही, पण आज कल भाजपच्या दिशेने जास्त आहे. अशा वेळेस सत्तेबरोबर राहण्यासाठी ते शक्यतो देवेंद्र फडणवीसांच्या भाजपबरोबर जाण्यात पसंती देतील असं मला वाटतं. बरं, एक फार महत्वाचा म्हणजे नवीन डिबेट सुरू होईल एवढं महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. असं फक्त 2014 साली घडलं होतं, ते सुद्धा बार्गेनिंग शिवसेनेची थांबावी आणि शरद पवारांच्या तेव्हाच्या भाषेमध्ये अस्थिरता, राज्याला आता नव्या निवडणुका परवडणाऱ्या नाहीत म्हणून आम्ही पाठिंबा देतोय वगैरे वगैरे वगैरे, त्या तेव्हाची परिस्थिती होती. मात्र आता दीक्षित सांगतायत ते वेगळं आहे. तो मुद्दा घेऊन मी जातो चोरमाऱ्यांकडे. मला माहिती आहे विनयाला पण मगाशी काहीतरी सांगायचं होतं, तेही माझ्या लक्षात आहे. दोन राष्ट्रवादी एकत्र येताना काही अशा राजकीय जखमा आहेत, त्यात पार्थ पवार यांचा मुद्दा आहे, त्यात सुनेत्रा पवार यांच्या पराभवाचा मुद्दा आहे. या सगळ्या घडामोडींच्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुळात राष्ट्रवादी वेगळी का झाली होती अजित पवारांची? कारण शेवटी त्यांना कधीतरी एक नेतृत्व हवं होतं. त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं की कोणीतरी आता थांबायला हवं वयाच्या एका टप्प्यावर, आणि मग या घटना झाल्या. त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा आपण रिव्हिजिट करू त्या प्रश्नाला की दोन्ही एकत्र येतील का? प्रसन्न, मला वाटतं या सगळ्याच म्हणजे काही गल्लत आपण करतोय. परिस्थिती बदलली, हॅलो, ऐकू येते? हो, ऐकायला येते. सरळ बोला, ऐकायला येते. आताची परिस्थिती बदलली म्हणून भूतकाळ बदलत नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबतचे सगळे बरेचसे सहकारी भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत गेले होते. ते सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष केलं म्हणून किंवा पक्षात नाराज होते म्हणून नव्हे. त्या पक्षात आता अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बऱ्याचशा आता जे मंत्रिपदावर आहेत त्या सगळ्यांचे हात केंद्रीय यंत्रणांच्या खाली अडकलेले होते. त्यासाठी तिकडे गेलेले लोक होते. तिथं काही वैचारिक मुद्दा नव्हता जाण्याचा किंवा शरद पवारांनी नेतृत्व सोडावं हा मुद्दा नव्हता. आपल्याला आठवत असेल, हे जाण्याच्या आधी 4 दिवस आधी नरेंद्र मोदींनी भोपाळमधून थेट भ्रष्टाचाराच्या संदर्भात सिंचन घोटाळा, जिल्हा राज्य बँक घोटाळा हे सगळे आरोप केले होते. आणि भारतीय जनता पक्षानं म्हणजे त्यांना अजित पवार सोबत येण्यात त्या आता परिस्थिती त्यावेळी बघितलं काय होतं. भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यानंतर सुद्धा त्यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळेल असं चिन्ह दिसत नव्हती. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांना सोबत घेण्यासाठी तातडीनं पावलं उचलली होती आणि अत्यंत घाईघाईनं ते सगळं पक्षप्रवेश भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत झालं होतं. हे आपल्याला विसरता येणार नाही. दुसरी गोष्ट आता विलिनीकरणाची, म्हणजे गेले काही दिवस आता मागासपासून आपण चर्चा करतोय विधिमंडळ नेत्याची. आता विधिमंडळ नेता आणि त्यांचा पक्षाध्यक्ष एकच असेल का हे बघावं लागेल. कारण मग त्यासाठी सुनेत्रा पवारांच्या नावात चर्चा आहे, तर मग त्या राज्यात येणार का? मग त्या पक्षाध्यक्ष आणि कारण फक्त पक्षाध्यक्ष राहिले आणि उपमुख्यमंत्री वेगळा असेल तर मला वाटतं ती अधिकार राहू शकत नाही. आतापर्यंत शरद पवार यांच्या पक्षातले लोक मधल्या काळात अजित पवार यांच्या सोबत विलिनीकरणाचा आग्रह का धरत होते? कारण सगळ्यांना माहिती होतं आता शरद पवार थकलेले आहेत, शरद पवारांच्या प्रकृतीचे प्रश्न आहेत आणि सुप्रिया सुळे यांनी नंतरच्या काळात राज्याच्या राजकारणात हवा तसा रस दाखवलेला नाही. तेव्हा आपल्याला जर राजकीय भविष्य सुरक्षित करायचं असेल तर अजितदादांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही. या मुद्द्यावर शरद पवार यांच्या पक्षातले बहुतेक सगळे नेते अजित पवार यांच्यासोबत जायला किंवा विलिनीकरणासाठी आग्रह होते. आता परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. लक्षात घ्या, आता अजित पवार नाहीत. आता विलिनीकरण कशासाठी आणि कुणी करायचं हा प्रश्न आहे. मग कुणाच्या नेतृत्वाखाली करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे सत्तेसोबत जाण्यासाठी तर विलिनीकरण नव्हतं, ते आपलं राजकीय सत्तेसोबत जाणं एक भाग होता, पण त्या पलीकडे राजकीय भवितव्य सुरक्षित करणं हा भाग होता. आता त्या पक्षाला नेतृत्व हवंय. मगाशी प्रशांत दीक्षित ज्या पद्धतीने म्हणले की पक्षाला नेता लागतो, चेहरा लागतो, आणि आता या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष आहे, त्या पक्षात आपल्या जिल्ह्याच्या पलीकडे ओळख असलेला नेता नाही. जो नेता आहे त्यातल्या त्यात छगन भुजबळ एक असं नाव आहे ज्याला संपूर्ण राज्यावर मान्यता आहे आणि ज्येष्ठत्व आहे. त्यामुळे हा त्यांच्या पुरता त्या पक्षाच्या नेतृत्वाचा सुनेत्रा वहिनी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपद होऊ शकतील, पक्षाध्यक्ष होऊ शकतील, पण ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर एक कमांड मिळवली होती, ती कमांड मिळवणं, पक्ष चालवणं आणि संपूर्ण राज्याला नेतृत्व म्हणून आश्वासक वाटणं या वेगळ्या गोष्टी. त्यासाठीची आव्हानं वेगळी आहेत. मला वाटतं आता तातडीनं
अजित पवार यांच्या पक्षाचा विधिमंडळ नेता निवडणं, तो नेता निवडला तरी अजित पवार यांच्या पक्षाला अर्थ खातं मिळणार नाही, कारण आता अर्थ खातं देवेंद्र फडणवीस स्वतःकडे घेतील. कारण अर्थ खातं हे फक्त अजित पवार यांच्या व्यक्तिगत आग्रहा खातर त्यांच्याकडे दिलेलं होतं. म्हणजे उपमुख्यमंत्रीपद त्या पक्षाला मिळेल त्यांच्या कोट्यातलं आहे, पण अर्थ खातं त्यांना मिळणार नाही. त्यामुळे हे लक्षात घ्यावं लागेल. मग तात्पुरती ही काहीतरी व्यवस्था केली जाईल आणि विलीनीकरण आणि त्यानंतर पुढचा नेता पक्षाचा कोण असेल बरं हे पुढच्या टप्प्यातले मला वाटतं या दोघांच्या पुढचे प्रश्न असतील. जो प्रश्न हा फक्त अजित पवार यांच्या पक्षापुरचा एक प्रश्न आहे, शरद पवार यांच्या पक्षापुरता सुद्धा हा प्रश्न आहे. अगदी. विनयाजी, हाच मुद्दा धरून आणि तुम्हालाही काही मुद्दा मांडायचा होता? हो, मला प्रशांत दीक्षितांनी नंतर जो मुद्दा मांडला तोच मला त्यावेळेला मांडायचा होता की एकंदरीत राष्ट्रवादीची भूमिका वर्षानुवर्ष आपण जर का बघितली तर ती आयडिओलॉजिकल फार न राहता लवचिक राहिलेली आहे आणि सत्तेबरोबर साधारणपणे जुळवून घेणं अशा प्रकारचा पक्षाचा एकंदरीत होरा राहिलेला आहे आणि त्यामुळे तशा प्रकारे पक्ष वाढत गेला. तो तरीही एक प्रादेशिक पक्ष आहे, त्याचे स्वतःच्या मर्यादा आहेत आणि त्या मर्यादांमध्ये तो पक्ष त्या प्रकारे वाढला. आत्ता आपण ज्या विषयावर बोलतोय, चोरमारेजी पण म्हणाले, पण त्याबद्दल मला अजून एक शक्यता इथे बोलून दाखवावीशी वाटते आणि ती अशी की एकंदरीत आता पक्षाचा नेता कोण ह्याबद्दल जिथे उहापोह सुरू आहे, दादांसारखं नाव आता पक्षाला त्यांच्या स्वतःच्या फळीतून मिळणं म्हणजे सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारं आणि सर्वमान्य असणारं अशा प्रकारे म्हणते मी, तसं मिळणं अवघड असेल. आणि अशा ज्याला इंग्लिशमध्ये आपण क्रॉसरोड्स म्हणतो, अशा क्रॉसरोड्सवर जर का दोन्ही पक्ष असतील तर कदाचित एक अशीही शक्यता उद्भवू शकते का की जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते आहेत की जे वेगवेगळ्या कारणांमुळे कदाचित सेंट्रल एजन्सीज असतील, कदाचित सत्तेबरोबर जुळवून घेणं हे कारण असेल, वेगवेगळ्या कारणांमुळे जे अजित पवारांबरोबर जाऊन महायुतीत सामील झाले ते कदाचित पक्षाबरोबर राहायचं की नाही असाही विचार करू शकतील का आणि त्यातून एक वेगळं राजकीय चित्र निर्माण होऊ शकेल का, अशा वेगवेगळ्या शक्यतांना मला वाटतं आता तोंड फुटलेलं आहे. आणि पुढच्या काही दिवसात म्हणजे आता 1-2 दिवसात निश्चितच याबद्दल काही होणार नाही, पण एकंदरीत हा चर्चांचा विषय राहील. पण पुढच्या काही दिवसात वेगवेगळ्या टर्ब्युलन्सेस मधून महाराष्ट्राचं राजकारणही जाऊ शकतं, अशा प्रकारची शक्यता नाकारता येत नाही असं मला वाटतं. अगदीच. आपली एक छोटीशी ब्रेकची वेळ झालेली आहे. मात्र विनयाजी, चोरमारे सर आणि दीक्षित सर, तुमच्या तिघांचेही आभार. मात्र ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहे, कुठेही जाऊ नका, लगेचच परत येतोय.